शेतकरी बंधूंनो नमस्कार. आज आपण कांद्याच्या प्लॉटमध्ये आणि अशा पद्धतीनं कांद्याच्या प्लॉटमध्ये जे काही शेंडे कांद्याची शेंडे अशा पद्धतीनं हे वाळलेलं आपल्याला दिसत आहेत. आणि हे जे करपलेले शेंडे दिसत आहेत याच्यामध्ये हा जो कांद्यातील करपा आहे याचं नियोजन करणं महत्त्वाचं आहे. आणि हे नियोजन करत असताना तर याला फवारणीच्या माध्यमातून कुठल्या प्रकारचं बुरशीनाशक या ठिकाणी देणं गरजेचं आहे. तर शेतकरी बंधूंनो 2 ते 3 प्रकारचे बुरशीनाशक मी तुम्हाला या ठिकाणी सांगणार आहे. ज्यावेळेस आपण बुरशीनाशक घेत असतो त्यावेळेस त्याच्यामध्ये जे काही तिन्ही प्रकारचे मी बुरशीनाशक सांगणार आहे त्याच्यामध्ये तुम्ही एक मायक्रोन्यूट्रिएंट NPK आणि एक कीटकनाशक तुम्ही त्या ठिकाणी घेऊ शकता. तर याच्यामध्ये फवारणी घेत असताना शेतकरी मित्रांनो याच्यामध्ये आपल्याला थायपोनेट मिथाईल एक 30 ग्रॅम प्रति 20 लिटर पंपासाठी आपण घेऊ शकतो. किंवा ॲझॅस्ट्रोबिन प्लस डायफेनॅकोनाझोल या प्रकारचं कंटेन असलेलं एक मार्केटमध्ये औषध आहे ते आपण या ठिकाणी 20 ml प्रति 20 लिटर पंपासाठी. किंवा शेतकरी बंधूंनो अधिक प्रमाणामध्ये जर अशा प्रकारे जर शेंडे करपलेले आपल्याला दिसत असतील तर त्यामध्ये ॲझॅस्ट्रोबिन प्लस टेबुकोनॅझोल जे की 20 ml प्रति 20 लिटर पंपासाठी आपण या ठिकाणी शेतकरी बंधूंनो घेऊ शकतो. शेतकरी बंधूंनो या तिन्ही प्रकारचं कोणत्याही एक प्रकारचं तर आपण बुरशीनाशक त्या ठिकाणी घेऊन या ठिकाणी स्प्रे करायचा आहे. सांगितल्याप्रमाणे कुठल्याही एक त्याच्यामध्ये आपण पेस्टिसाइड घेऊ शकता, एक कीटकनाशक घेऊ शकता, मायक्रोन्यूट्रिएंट घेऊ शकता, NPK घेऊ शकता. तर शेतकरी बंधूंनो व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, चॅनल सबस्क्राईब करून घ्या. धन्यवाद.